जर तुमचे वय 65 ते 80 वर्षे आहे, मग हे करणे ताबडतोब बंद करा. शेवटची संधी. नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अनेक वर्षांपासून मी माझं आयुष्य तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यात समर्पित केलं आहे. आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्त्वाचं बोलू इच्छिते जे सध्या साधारणतः 65 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहेत. एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळत करत आहेत आणि त्यांना त्याचे नुकसान सुद्धा कळत नाही. ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही, तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते. खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात. ज्या गोष्टी तुम्ही 40 किंवा 50व्या वर्षी सहज करू शकत होता, त्या आता तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकतात. आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणे आवश्यक आहे. जर तुमचं वय 65 ते 80च्या दरम्यान असेल, तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता. त्याआधी की त्या तुमच्या आरोग्यावर, ऊर्जेवर आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू लागतील. शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा, कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणी करतो, पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते. आता सुरुवात करण्याआधी, जर तुम्ही अद्याप आमच्याशी जोडले गेले नसाल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्ही आमचे कोणतेही व्हिडिओ पाहण्यास चुकू नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये 1 टाईप करा आणि आवडला नसेल तर 0 टाईप करा, जेणेकरून मला समजेल की मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी अधिक चांगले कसे बनवू शकते. ठीक आहे, तर सुरुवात करूया. क्रमांक 1. सोफ्यावर खूप वेळ घालवणे. 65 ते 70 वर्षांच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणे. तुम्ही विचार करत असाल, अरे, मी तर रोज चालायला जातो, म्हणजे मी सक्रिय आहेच, पण इथेच एक अडचण आहे. जरी तुम्ही थोडा व्यायाम करत असाल, तरीही तासनतास एका खुर्चीत बसल्यामुळे हृदयाच्या तक्रारी, स्नायूंची कमजोरी आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. संशोधनातून असं समोर आलं आहे की खूप वेळ बसून राहिल्याने तुमचं मेटाबॉलिझम मंदावतो. तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे चालताना अडचण, जुनाट वेदना आणि पडण्याची शक्यता वाढते. थोडा विचार करा, तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात जळजळ किंवा पाठीमध्ये ताण जाणवला आहे का? हेच तुमचे शरीर तुम्हाला सांगते की त्याला अधिक हालचालीची गरज आहे. दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं, ज्यामुळे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात. यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका, वजन वाढणं आणि विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. हाच अनुभव 72 वर्षांचे तुकाराम यांना आला. त्यांना नेहमी वाटायचं की दररोज चालणं पुरेसं आहे. पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत आणि पाठीचा त्रास वाढतो आहे. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही, तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं आहे. तुकाराम यांनी दर 30 ते 45 मिनिटांनी उठून थोडं फिरणं, साधं स्ट्रेचिंग करणं किंवा शरीर हलवण्यासाठी टायमर लावणं सुरू केलं. काही आठवड्यांतच त्यांना जडपणा कमी जाणवू लागला, त्यांचं रक्ताभिसरण सुधारलं आणि त्यांच्यात अधिक ऊर्जा निर्माण झाली. येथे एक छोटीशी चाचणी आहे. जर तुम्ही सलग 1 तासाहून अधिक वेळ बसले असाल, तर आताच उभे राहा, तुमचे खांदे फिरवा, पाय पसरवा किंवा काही मिनिट फिरा. जर तुम्हाला लगेच काही फरक जाणवला, तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे. रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही, तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल, तर आता ती बदलण्याची वेळ आली आहे. दिवसभर थोड्या थोड्या हालचाली, उभं राहणं,
स्ट्रेच करणं, फिरणं, अगदी बसण्याची पद्धत बदलणं. यामुळे तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेत मोठा फरक पडू शकतो. चूक क्रमांक 2. पुरेसं प्रथिन घेणं. योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रथिन घेणं. यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागते. तुम्हाला वाटू शकतं, मी तर भरपूर खातो, त्यामुळे मी ठीक आहे. पण खरं हे आहे की जसजसं वय वाढतं, तसं शरीर प्रथिनांचा उपयोग पूर्वीसारखा करू शकत नाही. म्हणजेच स्नायूंना टिकवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रथिनांची गरज असते. जर तुम्ही प्रथिनांकडे लक्ष देत नसाल, तर तुम्ही नकळत तुमचे स्नायू गमावत आहात. स्नायूंचं हे नुकसान सार्कोपेनिया म्हणून ओळखलं जातं. ही एक गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते. ही हळूहळू वाढते आणि बहुतेक लोकांना तेव्हाच लक्षात येते, जेव्हा खुर्चीतून उठणं, किराणा उचलणं किंवा जिना चढणं कठीण वाटू लागतं. खरी अडचण म्हणजे एकदा स्नायू कमी झाले की ते पुन्हा मिळवणं कठीण होतं. आणि स्नायू कमकुवत झाले की संतुलन बिघडतं, ज्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका वाढतो. हाच अनुभव 68 वर्षांचे चंद्रकांत यांना आला. त्यांना वाटायचं की ते नीट खात आहेत, पण हळूहळू त्यांना पायात कमकुवतपणा जाणवू लागला. त्यांच्या बाहू बारीक दिसू लागल्या आणि शरीरात आधीसारखी ऊर्जा उरली नव्हती. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या आहारात पुरेसं प्रथिन नाही. मग त्यांनी आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवलं. मांस, अंडी, कडधान्य, सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धपदार्थ यांचा समावेश केला. काही आठवड्यांतच ते अधिक मजबूत, ऊर्जावान आणि स्थिर वाटू लागले. एक छोटी चाचणी. तुम्ही तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का? हातांचा वापर न करता खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करा. जर हे कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला अस्थिर वाटत असेल, तर हे एक संकेत असू शकतो की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिन आणि थोड शक्तिवर्धक व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहे, जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल. म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या 40 किंवा 50व्या वर्षीसारखाच आहार घेत असाल, तर आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. अधिक प्रथिन घेणं ही फक्त चांगली कल्पना नाही, तर मजबूत, गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल, तर कृपया खाली कमेंटमध्ये 2 टाईप करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही इथे आहात. आता चला तिसऱ्या चुकाकडे वळूया. चूक क्रमांक 3. झोपेकडे दुर्लक्ष करणे. खूप लोक असं मानतात की वृद्धापकाळ म्हणजे कमी झोप लागणं हे नैसर्गिक आहे. पण हा एक मोठा गैरसमज आहे. खरं म्हणजे तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाची झोप आवश्यक असते. केवळ आरामासाठी नाही, तर स्मरणशक्ती, स्नायूंची दुरुस्ती, हृदयाचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठीही. अडचण अशी आहे की वय वाढल्यावर अनेक लोक चुकीच्या झोपेच्या सवयींमध्ये अडकतात. त्यामुळे सतत थकवा जाणवतो, शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीवर परिणाम होतो. जर तुम्ही कधी मध्यरात्री उठून पुन्हा झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्त वाटत असेल, तर कदाचित तुमच्या शरीराला आवश्यक ती खोल, ताजेतवानी झोप मिळत नाही. याचे परिणाम गंभीर असू शकतात. संशोधनातून दिसून आलं आहे की अपुरी झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते, हृदयविकाराचा धोका वाढवते, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या वाढवते. उदाहरणार्थ 71 वर्षांचे रघुनाथ यांचं बघा. त्यांना वाटायचं की कमी झोप येणं हा वृद्धत्वाचाच भाग आहे. पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला, लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे. उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं. मग त्यांनी काही साधे बदल केले.
उशिरा मोबाईल किंवा टीव्ही पाहणं बंद केलं. संध्याकाळी चहा कॉफी टाळली. झोपण्यापूर्वी शांत करणारी सवय लावली. काही आठवड्यांतच त्यांची ऊर्जा, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि एकूण मनस्थिती सुधारली. एक सोपी चाचणी. तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे का? सकाळी उठताना तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटतं का, की सुस्त वाटतं आणि उठायला वेळ लागतो? जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल, तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधारण्याची गरज आहे. चांगली झोप ही चैनीची गोष्ट नाही. ती तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी, मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चूक क्रमांक 4. शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं. अनेक जण असं समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला. हो, चालणं चांगलं आहे, पण ते अपुरं आहे. कारण त्यातून पूर्णपणे स्नायूंची ताकद आणि संतुलन टिकवता येत नाही. वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात, संतुलन कमी होतं आणि पडल्यामुळे गंभीर दुखापती होण्याचा धोका वाढतो. विशेषतः जर तुम्ही त्यासाठी काही उपाय करत नसाल. अनेकांना माहिती नसलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं. आणि हे पडणं अनेकदा फक्त पाय कमकुवत असल्यामुळे नाही, तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होतं. जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल, तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात. 74 वर्षांचे अण्णासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं ते पुरेसं आहे. पण एक दिवस त्यांचा पाय चुकला, संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले. सुदैवाने त्यांच्या हाडांना इजा झाली नाही, पण त्या घटनेचा मानसिक परिणाम झाला. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे, कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवर काम करत नव्हते. मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम, पोट आणि शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारण्यासाठीच्या क्रिया आपल्या दिनचर्येत सुरू केल्या. काही आठवड्यांतच त्यांची स्थिरता, आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी झाली. शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठे वजन उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नाही. तो अगदी साधा असू शकतो, जसं की रेसिस्टन्स बँड वापरणं, स्वतःच्या वजनाने बॉडीवेट व्यायाम करणं, एका पायावर उभं राहणं, खुर्चीचा आधार घेऊन पायांचे व्यायाम करणं. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे. याचा अर्थ शरीराला बळकट, समन्वयित आणि अचानक परिस्थितीत स्वतःला सावरण्यास सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक आव्हान देणं. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.